झालेच करा हे करून टाका. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ब्रेन उचलता जेवढं जास्त अंतर घेता येईल तेवढं जास्त अंतर घ्या. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 तर 1 2 4 5 दबाई घ्या. 1 2 3 4 5 1 3 4 5 1 2 3 4 5 करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नमस्कार तरी सर्वांना खाली बसायचं. नमस्कार. आपल्या जन्माला आई वडिलांनी सासू सासऱ्यांना आणि घरातील एवढे घरांची नमस्कार. आपल्या थोड्या देवाला आपण जर हे देता म्हणतो तर हे देतो. तिसरा नमस्कार या धर्मी वापर. नमस्कार मी हास्य काय करू आपल्या आयुष्यात आजपर्यंत आलेले सर्व गुरु त्याचे आपले परिवाराचे सर्व सेवा बाहेर आपल्या ग्रुपचे सर्व सेवा बांगरे सर बांगरे मॅडम या सर्व नमस्कार. नमस्कार. देवा खूप छान असे बनलेली त्यांनी सर्वांनी माझ्याबरोबर नॉनस्टॉप मध्ये वर्कआउट केला आणि नामाची आंघोळ केली आणि स्वतःची हेल्थ मेंटेन करताय. थँक्यू सिस्टर. तुम्ही मला संधी दिली वर्कआउट करण्याची. खूप छान असं मॅडम तुमच्या चेहरा खूप छान सुंदर साऊंड सिस्टम आमच्यासाठी जी मेहनत करतात त्यासाठी तुम्हाला आणि संपूर्ण देवा परिवाराला धन्यवाद करणार. नमस्कार. आपल्या देशातील शेतकरी आणि सिंह देवा दोघांचा थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. येस सर. खूप सुंदर खूप अनबिलेबल असं वर्कआउट झालेलं आहे. तर सर्वांनी आपल्या जागेवर बसायचंय. छान असं आपण बहुत जल्द AI येस येस प्रार्थना शरीराचा व्यायाम झालेला आहे. मनाचा व्यायाम आपण करूया. आपल्या दिल में काही सारेगामा काळ त्याची ऑडिओ यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांती व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो
विश्वधर्म सूर्य पाहो, जो देवांशील तो तेलाहो, प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरह, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येस, खूप सुंदर. छान असं घामाची अंघोळ, छान असं शरीराचा व्यायाम झालेला आहे, मनाचा सुद्धा व्यायाम झालेला आहे. सगळ्यांनी आपला सकस संतुलित आहार तयार करायचा आहे. 10 मिनिटाच्या आत आपला सकस संतुलित आहार, कारण अमेझिंग असा वर्कआउट झालेला आहे. प्रत्येकाची घामाची अंघोळ झाली असेल, परंतु सकस आहार 10 मिनिटाच्या आत घेतला तर 100% आपल्या बॉडीला जी गरज आहे ती भरून निघते. तर चलो, ग्रेट वेलनेस कोच डॉक्टर सर यांचा अमेझिंग असा रिझल्ट आपण ऐकूयात. गेल्या 2.5-3 वर्षाची त्यांची जर्नी आहे. येस सर, गुड मॉर्निंग. खूप छान वर्कआउट झाला सर, खूप घामाची अंघोळ. थँक्यू मॅडम. येस ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. खरंच खूप मजा आली वर्कआउट करा, खूप एन्जॉय केला आणि मला असंच एन्जॉय करायला आवडतं. वर्कआउट एन्जॉय करायला खूप मजा येते आणि याचा बाज आहे सकस संतुलित आहार, जो मी डेली घेतो. आणि आज मला जवळजवळ 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. नाही सॉरी, 14 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होती. म्हणजे अजून 14 दिवस राहिलेले आहेत. 14 दिवसामध्ये 3 वर्ष कंप्लीट होती. पहिल्या 40-45 दिवसामध्ये मी माझ्या जवळजवळ 18 ते 20 किलो फॅट लॉस केला आणि आज तो फॅट लॉस 3 वर्ष मी मेंटेन करतोय. म्हणजे मला स्वतःला माझ्यावर विश्वास पटत नाही की मी 3 वर्ष लगातार वर्कआउट करतो, व्यायाम करतो, सकस आहार घेतोय आणि माझी बॉडी फिट करतो. मला आता थोडस इन्फेक्शन होतं, त्यासाठी मी माझ्या सर्व ब्लड टेस्ट केल्या. तुम्ही इमॅजिन नाही करणार, माझी HbA1c लेवल म्हणजे जी 3 महिन्याची शुगर असते त्याची लेवल 4.4 आहे. म्हणजे या एजला एवढी असणं शक्य नसतं.
माझी रँडम शुगर 78 आहे. म्हणजे इट इज नॉट टू पॉसिबल ह्या एजला, म्हणजे आता जे एज आहे माझं 53, या एजला HbA1c आणि शुगर या रेंज पर्यंत असणं इट्स अमेझिंग रिझल्ट. माझा ECG ऍब्सोल्यूट नॉर्मल आहे. माझे सर्व ब्लड रिपोर्ट्स पूर्णपणे नॉर्मल आहेत. म्हणजे क्रियाट नॉर्मल आहे, बिलिरुबिन नॉर्मल आहे. म्हणजे आपण बोलतो की लोक सांगतात की सकस आहाराने किडनी खराब होते, लिव्हर खराब होते. मी आज 3 वर्ष कंटिन्यू घेतोय. 3 वर्षात मला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही, कधी अडचण आलेली नाही. माझ्या किडन्यांना त्रास दिलेला नाही, माझ्या लिव्हरला त्रास दिलेला नाही, माझ्या मेंदूला त्रास दिलेला नाही, माझ्या जॉईंट्सला त्रास दिलेला नाही, माझ्या बॉडीला त्रास दिलेला नाही. कारण मी रेग्युलर आहार घेतो आणि रेग्युलर वर्कआउट करतो. एखाद दिवस जर माझ्याकडनं चुकून जर दांडी झाली, काही असेल प्रॉब्लेम, शक्यतो दांडी होत नाही, पण झाली तर काहीतरी इश्यू असेल तर मी दांडी करतो. पण मला त्या दिवसभरात असं वाटतं की नाही जायला, आपण काहीतरी दिवसभर चुकलो, आपण काहीतरी दिवसभर नाही केली. आणि सारखी इच्छा होते कधी सकाळ होईल, कधी मी वर्कआउट करेल, कारण संध्याकाळी मला टाइम नाही मिळत. तर म्हणजे बघा, ही एक ओढ आहे, ही एक शरीराला लागलेली सवय आहे. या 3 वर्षात जसं मी सांगतो की 90 दिवसामध्ये तुमचं बॉडी ट्रान्सफॉर्म होतं. जसं 3 महिन्यात आपली बॉडी ट्रान्सफॉर्म होते, तशी 3 वर्षात तर पूर्ण बॉडी चेंज होईल. आज तुमच्या समोर मी उभा आहे, माझी पूर्ण बॉडी चेंज आहे. माझं वजन आज 3 वर्षात जिथे आहे तिथेच आहे, सेम वजन आहे. काही वजनामध्ये घटतूट होत नाही, वाढत नाही, कमी होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सर्व खातो. अशी कुठलीही गोष्ट नाहीये की जी मी खात नाही. मी गोड खातो, नॉनव्हेज खातो, मला जे आवडतं ते सर्व मी खातो. हा फ्रीडम मला मिळाला. हा फ्रीडम मला कुठं मिळाला तर आपल्या या ट्रॅकवरनं सकस संतुलित आहारामुळे हा मला फ्रीडम मिळाला आहे. एक्सरसाइजमुळे हा मला फ्रीडम मिळाला. नाहीतर अदरवाईज या एजला आता बरीचशी अशी लोक 40 पासून सुरुवात होते. ब्लड प्रेशर आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे प्यायचं नाही, ते करायचं नाही, धावायचं नाही, दम लागतो, धाप लागते. या सर्व गोष्टींपासून तुम्हाला जर लांब राहायचं असेल तर वेलकम टू देवा वेलनेस फॅमिली. देवा वेलनेस फॅमिलीला आल्यानंतर तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळतील, अमेझिंग तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होतील. फक्त मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्या ना इथून म्हणजे हृदयापासून असलं पाहिजे की नाही मला वजन कमी करायचंय. कोण काय सांगतोय, कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका अजिबात. कारण आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह उदाहरण आहोत. 3 वर्ष झाली आम्ही रोज सकाळी आराम करतो, रोज सकाळ संतुलित आहार घेतो. जर आमच्या बॉडीवर साईड इफेक्ट नाही झालेले तर तुमच्या बॉडीवरही होणार नाही याची गॅरंटी देतो. कारण माझ्या बरोबर आता जेवढी लोक वर्कआउट करतायत, म्हणजे माझ्या अंडर जेवढी लोक होती जी सोडून गेली, काही आहेत, मी त्यांचे रिझल्ट बघतो की ते आजही म्हणजे खूप चांगल्या लेवलला राहत आहेत. म्हणजे जरी सोडून गेले तरी चांगल्या रेंजमध्ये आहेत. म्हणजे त्यांचं वजन मेंटेन करून आहेत, त्यांचं डायबिटीज, BP या सगळ्या गोष्टी मेंटेन करून आहेत. ग्रेट असे आमचे मित्र प्रसन्न भोईर सर. तुम्ही बघितलं असं भोईर सरांना डायबिटीज, ब्लड प्रेशर होतं. गेलं एक आपले रेकॉर्ड मॅडम आहेत, त्यांचं डायबिटीज, BP. बघा ह्या गोष्टी जेव्हा जातात ना, म्हणजे डायबिटीज गेलं, ब्लड प्रेशर गेलं, आणि ह्या एजला इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, दिस इज द एज. हे एज आहे 40 नंतरचं, की ज्या एजला तुमच्या शरीरामध्ये काही डिजनरेटिव्ह चेंजेस होत असतात. तुम्ही सांगाल मी गोड खात होतो म्हणून मला डायबिटीज झाला, माझ्या आई वडिलांना होता म्हणून मला डायबिटीज झाला, असं काय नसतं. हे जे तुमची सेडंटरी लाईफ आहे, तुम्ही जे लाईफ जगता, टाईप 2 जो डायबिटीज आहे. टाईप 1 डायबिटीज मी समजू शकतो, तुमच्या आई वडिलांना होतं, तुमच्या आजोबांना होतं म्हणून तुम्हाला आलं. पण टाईप 2 डायबिटीज हा जो डायबिटीज आहे हा तुम्ही उडावून आणलेला डायबिटीज आहे. तुम्ही तुमच्या अंगावर घेतलेले, कारण तुम्ही दिवसभर खुर्चीत बसून राहता, मोबाईल बघत बसता, तुम्ही कुठल्याही शरीराला चळवळण देत नाही, फॅट शरीरावरती जमत राहतं, चरबी शरीरावरती जमत राहतं, काहीही खाता, भूक लागली वडापाव खा, भजी खा, जे मिळेल ते खाता. ही जी सिस्टीम आपण जी आपल्या शरीराला लावलेली जी सवय, ही सवय तोडा, हे सवय बदला. सकस संतुलित आहार घ्या, प्रॉपर वर्कआउट करा, देवा वेलनेस फॅमिली जॉईन करा, तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळतील. मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आलेलो 90 डेज, 90 दिवस असा डाएट करा, असा व्यायाम करा, असं आहार करा की तुम्ही तुम्हाला नंतर ओळखलं नाही पाहिजे. 90 दिवसानंतर 51व्या दिवशी तुम्हाला आम्हाला सांगावं लागणार नाही की वर्कआउट करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही अंथरुणातून उठून जेव्हा येता, ही जी 45 मिनिटं तुम्ही कॅमेरा समोर येता, हे तुम्ही तुमच्यासाठी येता. तेव्हा तुम्ही कॅमेरा बंद करता, सकस आहार घेत नाही, हे सिस्टीमला नाही फसवत, तुम्ही तुम्हाला स्वतःला फसवता. याच्यामध्ये रिझल्ट तुमचा येणार नाही, सिस्टीमला काही फरक पडत नाही, सिस्टीम आपली चालत राहणार. असंच मॅडम कॉल चालवणार, कॉल चालणार, तुम्ही येणार, थांबटूम करणार, कॅमेरा बंद कर, चालू कर, हा कसा करतो, तो कसा करतो, वात्रट चाळे याला बोलतात, तुम्ही करणार आणि तुम्हाला स्वतःला फसवणार. आणि मग 8 दिवस करणार, 8 दिवसानंतर सांगणार नाही त्याच्यात काही दम नाही, ते काय बरोबर नाही.
तुला येत नाही मला येत नाही, मी मनापासून करत नाही हे सांगायचं. सिस्टीमला खराब नका करू. सिस्टीम शुड गो ऑन. सिस्टीम जाणार, तुम्ही नाही दुसरं कोणतरी येणार, पण सिस्टीम चालू राहणार. सिस्टीमला काही फरक पडणार नाही. सो तुम्ही जेव्हा या कॉलवरती येता, वर्कआउट करता 45 मिनिटं, तेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला चेंज करता. तुमच्या स्वतःमध्ये ते बदल होतात. तुम्ही सिस्टीमवर उपकार निर्माण नाही करत, तुम्ही तुमच्या स्वतःवर करता. तो स्वतःला फसवू नका. कॉलवरती आल्यानंतर प्रॉपर वर्कआउट करा. 45 मिनिटं प्रॉपर द्या. नवीन असाल तर जाग्यावर चाला, जाग्यावर धावा, जाग्यावर उड्या मारा. नसेल वर्कआउट जमत तर तुम्हाला जे जमेल ते करा. 100 नसतील, 50 नसतील, 10 करा, 15 करा, 20 करा, स्टे करा अँड चेंज युअर लाईफ अँड चेंज युअर हेल्थ. सो थँक्यू देवाविनेश परिवार, थँक्यू भांगरे सर, थँक्यू भांगरे मॅडम. ग्रेट आहात तुम्ही की आमच्यासाठी सिस्टीम घरपर्यंत पाहून देता. 4 वाजता तुम्हाला परत एकदा हा प्रणाम आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. खूप अनबिलेबल आणि मोलाचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. नक्कीच तर सरांसाठी जोरदार क्लॅपिंग पाहिजे. येस येस, बहुत बढ़िया. यस सर, यस सर. ये देखो सकसार, किसके पास सकसार है? इतना अपना सकसार दिखाओ, ये देखो. अरे वाह, बहुत बढ़िया. दिशा मैम, अमेजिंग. ज्योति गलकड़े मैम, बहुत बढ़िया. यस, सकस संतुलित आहार. राजेश गारगा सर. यस यस, ये देखो ग्रेट कपल, दादरा नगर हवेली सिलवासा से. अरे वाह, बहुत बढ़िया. ये ऐसा हैप्पीनेस आता है जब वजन कम होता है, डिसऑर्डर खत्म हो जाती है और ये खाली इधर ही मिलता है और किधर मिलने वाला नहीं है हैप्पीनेस. अरे वाह वैशाली मैम. डॉक्टर प्रतिभा सकीर मैम. यस यस, ये देखो हमारे ग्रेट लीडर. यस, ये हमारे ऐसे ग्रेट डायमंड लीडर है डॉक्टर जेठे सर और डॉक्टर प्रतिभा सदगीर मैम. इतना अमेजिंग रिजल्ट, 20-20 केजी का फैट लॉस. और आप सब लोगों के लिए मैं ये कहना चाहती हूँ कि ये फ्री में गाइडेंस खाली देवा वेलनेस फैमिली में ही मिलता है और इतना अच्छा रिजल्ट खाली देवा वेलनेस फैमिली में ही आता है. यस, और कहीं मिलने वाला नहीं है. इधर आते 4-8 दिन, जैसे अभी डॉक्टर सर ने कहा, ये ऐसे इनके अंदर दम नहीं है, तो खुद के अंदर दम नहीं, वो दिखाते नहीं है क्योंकि उनको कुछ करने का मतलब दिमाग सोचता नहीं. यस डॉक्टर मैम, गुड मॉर्निंग. हर चैलेंज में पार्टिसिपेट करते हैं मैम, हर चैलेंज में 3, 4, 5 केजी वजन कम करते ही रहते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस, काय बेनिफिट झाला मॅडम? बरंच वजन म्हणजे खूप वाढलं होतं. थोडीशी तुमची ओळख करून द्या मॅडम, ओळख करून द्या सगळ्यांना. आणि पहिले मी वर्षापासून आणि वाढत्या वजनामुळेच या कॉलला जॉईन झाले होते. पहिल्या प्रेग्नन्सी नंतरच मला खूप सारं वजन वाढलं होतं, जे डिलिव्हरी नंतर कमी झालंच नव्हतं. आणि सेकंड प्रेग्नन्सी मध्ये अजून त्याच्यामध्ये अजून वाढत गेलं, पण कमी नाही झालं वजन. आणि थायरॉइड मुळे
किती म्हणजे आपण उपाशी जरी राहिलो, काही खाल्लं जरी नाही तरी हे वजन वाढतच राहतं. त्यासाठी ऍक्च्युली रेग्युलर एक्सरसाइज वगैरे आणि प्रॉपर मार्गदर्शन हे या कॉलमध्ये आल्यानंतरच मला मिळालं. आणि आज मला जवळजवळ 6-7 महिने झाले या कॉलला जॉईन होऊन. बऱ्यापैकी आता मी जवळजवळ 22-23 किलो आता मॅडम त्याच्यामध्ये थोडा 20 किलो सांगता, अजून 2-3 किलो त्याच्यामध्ये अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. 23 किलो आता माझं वजन कमी झालेलं आहे. दर महिन्यामध्ये मी पार्टिसिपेट करते. 1-2 महिने फक्त मला गॅप झाला, पण दर महिन्यामध्ये मोटिवेशन मिळतं मॅडम. येस 21 डेज चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर मोटिवेशन मिळतं. सगळ्यांच्या बरोबरीने वेट लॉस चांगल्या पद्धतीने होतो. आणि चांगला कॉल आहे. तुमच्या दोघांचंही भांगरे सर, भांगरे मॅडम सगळ्यांचं मार्गदर्शन, जेठे सर, रंजना पालवी मॅडम सगळ्यांचंच मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने करतात. आणि सकस आहार, फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. वेट लॉस 5 kg वेट लॉस झाल्यानंतर फॉर्म्युला 2 घेणं पण गरजेचं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने हे प्रॉडक्ट्स आहेत. आपल्याला सकस आहार हा गरजेचाच आहे. जे आपल्याला रोजच्या जेवणामधून जे हे विटॅमिन्स वगैरे जे मिळत नाही ते या सकस आहारामधून चांगल्या पद्धतीने मिळतात. 2 टाइम वर्कआउट, 2 टाइम सकस आहार वगैरे हा सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे. आफ्टर 30-40 तर लेडीजला थोडस मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम किंवा हाडाचं झीज वगैरे हे जे काही प्रॉब्लेम होतात त्याच्यासाठी तर प्रत्येक लेडीजला हे घेणं गरजेचंच आहे. चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळतो. आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या जेवणामधून सगळे न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत बॉडीला. आणि लेडीज म्हटल्यानंतर कधी कधी जेवणाचा कंटाळा, बनवायचा कंटाळा, जेंट्स नसतील घरामध्ये तर मग काहीतरी करून खा, शॉर्टकट मारा. मग अशा पद्धतीने आपल्याला ते काही मिळत नाही पूर्ण न्यूट्रिएंट्स. ते सकस आहारामधून पूर्ण पद्धतीने मिळतात. आणि एक्सरसाइज आणि सकस आहार या दोघांची सांगड मिळून जर घातली तर आयडियल वेटला यायला लवकर मदत होते. एवढंच सांगेल मॅडम. येस अनबिलिव्हेबल मार्गदर्शन मॅम. आपण खूप ग्रेट आहात. जिद्द ठेवली मॅडमनी, जिद्द अशी ठेवली की खूप मनापासून त्यांनी स्टार्ट केलं. आणि मनापासून दर वेट लॉस चॅलेंजला कधीही त्यांना सांगितलं नाही की 1-2 वेळेस सुरुवातीला सांगितलं मॅडम पार्टिसिपेट करा आणि मॅडमने तेवढं ऐकलं नाही. आता दरवेळेस पार्टिसिपेट करतात, कारण त्यांच्या समोर गोल आहे की मला एवढं वजन कमी करायचंय. आणि पार्टिसिपेट केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर गोल असतो तो 100% पूर्ण होतो. तर डॉक्टर मॅडम थँक्यू मॅम, थँक्यू. अनबिलिव्हेबल मार्गदर्शन. सकस आहार बघा मॅडम सकस आहार घेत आहेत. ज्या सदस्यांना वाटतं की याच्यापासून नुकसान होते, मॅडमने 23 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. दरवेळेस पार्टिसिपेट करतायत. आप सब लोग पार्टिसिपेट कर सकते हो ताकि जल्दी वजन कम होता है. क्यों होता है? ये मैंने वेट लॉस चैलेंज में पार्टिसिपेट किया है. सामने कुछ भी आया ना तो अरे मैंने पार्टिसिपेट किया है, मैं नहीं खा सकता हूँ. तब जाके अपना वजन बहुत बढ़िया से कम होने लगता है. और डॉक्टर मैम ने यही वजन बहुत बढ़िया से कम किया है. और आगे जो अपना रात को जो मीटिंग हो गई ग्रेट लीडर माधव सर की, उन्होंने अमेजिंग इंफॉर्मेशन दी है. तो ये फ्री में गाइडेंस इधर मिलता है ना, जो ऐसे आते हैं, डॉक्टर जेटे सर ने कहा है, आते हैं फिर छोड़ के चले जाते हैं क्योंकि वो सो के देखते हैं कुछ दम नहीं है ऐसे बोलते. तो ये सही नहीं है, सही ऐसे बोलते ही है लेकिन खुद के अंदर कुछ करने की ताकत नहीं है और आके बदनाम करके चले जाते. लेकिन कि नए लोग आते ही रहेंगे, जिसको जाना है वो जाएंगे, लेकिन जो नया लोग आते ही रहेंगे, हम नए लोग ढूंढते ही रहेंगे. हमारा कॉल कभी भी बंद होने वाला नहीं है, कभी भी बंद होने वाला नहीं है. और स्टार्टिंग जैसे की थी वैसे ही हमारा स्टार्ट तो चालू है. बहुत सारे लोग आते हैं, छोड़ के चले जाते हैं, वापस आते हैं, लेकिन वापस आने के लिए रास्ता रखिए कि हमको वापस वही जाना है. जैसे हम कुछ भी करते हैं तो वापस हमको उधर ही जाना पड़ता है, वही घर के यहाँ हमको जाना है वापस. तो सकस आहार के साथ
दो साल कंप्लीट हुए हैं। बहुत सारे लोग थे, बहुत सारे वजन कम किया, 40, 45, 50 केजी वजन कम किया, फिर इधर ही वजन कम किया, फिर छोड़ के भी गए ना, तो नहीं यहाँ की याद आई तो मेरा ही नाम बदल के रखिए। इधर ही वजन कम किया, 50 केजी वजन कम किया, यही कॉल के ऊपर। पुराने सारे सदस्य है, करुणा मैम हमारे साथ पहले से, स्टार्टिंग से हमारे साथ है, डॉक्टर जेठे सर है, उनको पता है। करुणा मैम ने 26 केजी वजन कम किया है, लेकिन थोड़ा सा चलो घर का प्रॉब्लम रहे, 2-4 दिन, 1 महीना नहीं किया, लेकिन वापस हम लोग आते हैं, क्योंकि घर के प्रॉब्लम हर किसी के घर में आते ही है, और वो वापस एक्सरसाइज करने लग जाते, वो बात अलग है। लेकिन इधर ही वजन कम करना और छोड़ के जाते हैं, तो जब देवा वेलनेस फैमिली के बाहर जाएंगे ना, तो वापस वजन बढ़ेगा। क्यों बढ़ेगा? क्योंकि उनके पास कोई मोटिवेशन नहीं रहता है, और मोटिवेशन के बिना हम एक्सरसाइज या डाइट नहीं कर पाते। हमारे वेलनेस कोच का गाइडेंस चाहिए। यस, तो ग्रेट है हमारे डॉक्टर जेठे सर, डॉक्टर प्रतिभा सदगीर मैडम, 20 केजी 23 केजी वजन कम किया है, तो यही आपके